मधली सुट्टी. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते. उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. प्रत्येकाला असं नक्की एकदा तरी वाटत असेल की परत एक दिवस तरी शाळेत जायला मिळावं. परत काही लोकांना हे भाग्य मिळतं की पुन्हा एकदा त्यांना शाळेत जायला मिळतं. आणि त्याच्यातली आपली ही मैत्रीण आहे मधुरा वेलणकर साटम, आपल्या सगळ्यांची अत्यंत आवडती अभिनेत्री आणि माझी मैत्रीण. कशी असते मस्त. आणि किती छान वाटतंय मलाच हे बघून की तुला तुझ्या शाळेत परत यायला मिळालं. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खरं तर मला जेव्हा सांगितलं शाळेमध्ये शूटिंग आहे म्हटल्यावर मला रात्रीपासून स्वप्न पडायला लागले आहेत शाळेची. कारण शाळा म्हणजे मला असं वाटतं प्रत्येकाला आपले शाळेचे दिवस खूप जवळचे असतात. एक दिवस परत असं मिळालं की मला शाळेतला तो दिवस परत जगायला आवडेल, तर तो कुठला दिवस असेल? खरं तर खूप दिवस आहेत, पण शाळेला 75 वर्ष जेव्हा पूर्ण झाली त्यावेळेला शाळेमध्ये खूप उपक्रम राबवले गेले आणि सगळ्यांना जेवण, वेगवेगळ्या प्रत्येक वर्गामध्ये त्या त्या सालची मुलं, मग सगळे तक्ते नवीन केले, गाणी नवीन बसवली गेली, नाटक बसवलं गेलं आणि या सगळ्याचा पार्ट मी होते. म्हणजे मागे मागे का होईना पण सगळ्यामध्ये मी होते. आणि ते जे काही 4 दिवस शाळेचे मला आठवतात ते मला कायम आठवत राहते. या तुझ्या बॅच मधली अनेक लोक अनेक फील्डमध्ये गेली असतील की ज्यांची तुला भेटच झालेली नाही. म्हणजे उदाहरणार्थ राहुल यादव तुझा मित्र मिलिटरीमध्ये गेला, तो तुला कदाचित भेटला नसेल. राहुलच्या बाबतीत तर तो पुढे मिलिटरीमध्ये गेला, त्यामुळे 6-6 महिने हा जिवंत आहे का मेला आहे हे पण आम्हाला कळायचं नाही. म्हणजे अक्षरशः मी त्याला फोनवर म्हणायचे की तू एक फोन करून कळत जा की तू जिवंत आहेस. कारण तो जिवंत आहे आणि तो आला पण आहे, तर त्याला पण 1 मिनिट फक्त बोलूया. यांनी बरोबर माहिती काढलेली आहे. मला म्हटलं ह्याला का वाटतंय की राहुल यादव का डायरेक्ट आठवला ह्याला. स्पेशली असं बाकांवरती बसून तर अगदीच जुनी आठवणी एकदम. म्हणजे मला खरं असं वाटतं की पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी बॉल बेरिंग इकडनं खेळून बघायला पाहिजे असं वाटतं. मी आज पहिल्यांदाच पहिल्या बेंचवर बसलीये. मी शाळेत असताना उंच असल्यामुळे, कायम शेवटचा बेंच किंवा मग इथे कडेला, की म्हणजे माझ्या उंचीचा कोणाला त्रास होऊ नये. म्हणजे मी बॅक बेंचर नव्हते. मल्लखांब पण करायचे. हो, दोरी मलखांब करायचे मी. आणि व्यायामशाळेत ऍक्च्युली खूप काय काय शिकलो आम्ही. आणि दोरी मल्लखांब अतिशय सुंदर खेळायचे. ही माझी लहान बहीण आहे ऍक्च्युली. एक्झॅक्टली. ही खरं तर आमच्या शाळेची नाही आहे. इंग्लिश विद्यालयाचीच आहे पण इंग्रजी माध्यमाची. आता मला एक्झॅक्टली शाळेतल्या मुलांची बोलतो असं वाटतं. हा जो टोन आहे, मस्त सरप्राईज दोघंही जण. एखादी डायरी जी तुमच्या कप्प्यात खूप मागे जाते आणि त्याच्यावर नवीन पुस्तकं, नवीन कपडे जात जात आणि ते मागची डायरी जी राहते ती अशी मागे वळून तुला एकदम दिसू शकते. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते. उतरून ओझे वयाचे चलारे. सो हाय मीरा, कशी आहेस तू? बापरे, टू मच. तिला तुझी बहीण म्हणून नाही बोलवलं, ती तुझी शाळेतली मैत्रीण आणि तुम्ही शाळेत पण तितकंच एकत्र असायचं. त्यामुळे ती बहीण टाईप पण एक शाळेतली तुझी स्कूल फ्रेंड म्हणून ती आज खरं तर इथे जास्त सिनियर. आणि तुमची आई शिक्षिका होती बरोबर? आई नाही ना आली आहे. तरी पण मी एक आठवण म्हणून सांगतो, ही 8वीमध्ये एकदा मॉनिटर होती वर्गाची आणि 2-3 मस्तीखोर मुलांनी मस्ती केली, त्यांनी शिस्त तोडली. तुम्हाला विश्वास नाही, आज ही रडते इथे, पण तिने त्या 2 मुलांचे अक्षरशः इथे कॉलर पकडून त्यांना हातमध्ये ढकलून दिलं. इतकी स्ट्रॉंग होती. आणि मला असं वाटतं की तिला पण खरं तर मिलिटरीत जर नेलं असतं
ऍक्च्युली कसं आहे की मी शाळेमध्ये खूप मागे मागे असायचे सगळ्यामध्ये. म्हणजे गायचे सुद्धा, नाचायचे किंवा नाटकामध्ये भाग घ्यायचे, पण मागे. म्हणजे मीराती मेन रोल, मी मागे टाळ्या वाजवायला वगैरे असं. त्यावेळेला खरं तर मी एक विनय काकाच्या एका सिरियलमध्ये काम केलं होतं आणि एक छोटा रोल होता. तर विनय काका म्हणाला मधुराला पाठव आणि मी गेले. आणि नंतर आल्यावर मी आईबाबांना सांगितलं प्लीज मला असं कुठे पाठवू नका, मला अभिनय वगैरे नाही करायचा. मला एक जाता जाता एक आठवण सांगायची उगीच मीराती इथे आहे म्हणून. कारण खरं तर गौरीताई, मीराती आणि मी आम्हाला तिघींनाही आई शिकवायला होती. आणि गौरीताई मेहनती होती, मीराताई हुशार होती, मी दोन्ही नव्हते. मीराताई चित्रकला खूप तिची छान होती आणि कमर्शियल आर्टिस्ट आहे ती. तर माझा नेहमी गृहपाठाची चित्र राहिलेली असायची अनेक. आणि मग अचानक उद्या बाई तपासणार आहे तर म्हटल्यानंतर मीराताई म्हणजे 5 चित्र राहिले. मग मीराताई एवढ्याशा बाईवर 5 चित्र वगैरे माझी राहिलेली असायची. मग मीराताई काढून द्यायची. आणि 3च वर्ष पुढे असल्यामुळे बाईंना मीराताईची चित्रकला माहितीच होती आणि माझीही माहिती होती. त्यामुळे चित्र बघल्यावर बाईंना कळायचं हे कोणी काढलंय. मग त्या कमी काढायच्या आणि सांगायचं पुढच्या वेळेला स्वतः काढ. क्या बात आहे. पण ह्या शेरा पण शाळेतच मिळू शकतो की पुढच्या वेळी स्वतः का. याच्या इतका गोड आणि निरागस शेरा नाही दुसरा. पण मला कायम असं वाटतं की आता तू शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज, दोरीवरचा मल्लखांब विषयी बोललीस, व्यायामशाळेविषयी बोलली, एक काहीतरी शाळेतली गोष्ट इथे परत करून दाखवायला हवी. चॉईस इज युअर्स. मग दोरीवरचा मल्लखांब असेल तर आम्ही ते अवेलेबल करून देऊ शकतो. नाही तर सगळ्यात सोपं आहे की मगाशी तू बोलताना असं म्हणलीस की मी एकटी नाही गात, पण आम्ही एकत्र गायचो. गाऊ शकतो तसं मी तू तर आहेस पहिला. नाही आज तुमच्या शाळेतलं गाणं ऐकायचं आहे. 1 2 3 4. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल, म्हणाले भरू, डोळे लागले झरू. इथून उठून तरा ताटा जाऊन बसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. तिकडून ताई आली, तिने युक्ती केली, पुरीची आणि खिरीची मग खूप गंडी झाली. तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. छान वाटलं तर तुम्हाला गाताना बघून. आणि मला 110% खात्री आहे की घरी बसलेला प्रत्येक माणूस आपापलं गाणं आठवत असेल की आपण कुठलं म्हणायचं. आणि असं मला वाटतं की कुठलाही शाळेतला ग्रुप बघणं याच्या इतकं सुंदर दृश्य नाही असं कायम वाटतं. यांना यांचं गाणं सापडलं, यांना यांचे ते क्षण सापडले. तुम्ही पण तुमची गाणी आठवा, तुमचे क्षण आठवा. मी माझे आठवतो. मधली सुट्टी